पुण्यातील नाना पेठेतील आंदेकर टोळीचा म्होरक्या असलेल्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्या घराची बुधवारी पुणे पोलिसांनी झडती घेतली। यावेळी त्याच्या घरातून मोठं घबाड सापडल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांना आंदेकरच्या घरातून रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने, साठेखत अशा गोष्टी सापडलेल्या आहेत। गुन्हे शाखेसह समर्थ पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते। आंदेकरच्या घराचे यावेळी झडती घेण्यात आली। यामध्ये 100 मीटर परिसरात आंदेकरनं 25 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचं पोलिसांनी सांगितलंय। 5 सप्टेंबर रोजी बंडू आंदेकर यांची मुलगी कल्याणी कोमकर हिचा मुलगा आयुष कोमकर याच्यावरती गोळ्या झाडून खून करण्यात आला। या प्रकरणात बंडू आंदेकरसह त्याच्या टोळीतील 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। या सर्वांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येते। बुधवारी पोलिसांनी बंडू आंदेकर, अमन पठाण, यश पाटील, वृंदावणी व स्वराज तुषार यांच्या घराची झडती घेतली। या झडतीत वृंदावणी, स्वराज आणि तुषार यांच्या घरातून 21,000 रोख, 16 मोबाईल, दागिन्यांच्या पावत्या आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली। तर टोळीचा म्होरक्या बंडू यांच्या घरातून 770 ग्रॅम सोन्याचे दागिने, त्याची आजच्या बाजारभावानुसार 85 लाखांहून अधिक किंमत आहे। 21,000 रुपयांची चांदी आणि 2,45,000ची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे। बंडू आंदेकरच्या घरात 10 पेक्षा अधिक साठेखत, पॉवर ऑफ अटर्निटी, बँकेचे पासबुक, एक कार, विविध कारनामे, टॅक्स पावत्या, पेनड्राईव्ह इतका मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तब्बल 11 तास पोलिसांकडून ही मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू होती। पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष कोमकरच्या खुनाचा तपास सुरू आहे। बुधवारी या प्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली। त्यानंतर या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्याकडे सोपवण्यात आलाय। वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हा कट रचल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय। 1 सप्टेंबर रोजी वनराज आंदेकर यांच्या खुनाला 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच बंडू आंदेकर आणि त्यांच्या घरच्यांनी 22 ऑगस्ट रोजी तिथीनुसार त्यांचं वर्षश्राद्ध केलं होतं। त्यानंतर ते केरळ इथं देवदर्शनासाठी गेल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। आयुष कोमकरच्या खून प्रकरणात मोक्का कारवाई झाल्यानंतर पहिल्यांदाच बंडू आंदेकर याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली। या झडतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता जप्तीची कारवाई केलेली आहे।